फोर्ब्स नावाच्या मासिकामध्ये अमेरिकेच्या पोर्टलला आपल्या पल्याडची पहिल्या मराठी फिल्मची नोंद झाली। आतापर्यंत त्यांनी कोणत्याही चित्रपटाची नोंद कधी केलेली नाही आणि अभिमानाची गोष्ट आहे की मी लिहिलेल्या गोष्टीला अमेरिका सारख्या फोर्ब्स नावाच्या मासिकाने दखल घेतली। माझं नाव सुदर्शन खडांगळे, मी साईबाबा शिर्डी जवळ कोपरगाव या शहरामध्ये राहतो। मी अहमदनगर DCS चा विद्यार्थी आहे, जिथे नागराज मंजुळे, भोकराडे सारखी साईडार्ट, पॅन्डरिंग, पडा, बबन यासारखे चित्रपट घेतले। तर स्टोरी सुचली अशी की नॅशनल जॉग्राफी चॅनलवर एक वेळेस मी टॅटू नावाचा कार्यक्रम बघत होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये एक सेगमेंट होता की त्यामध्ये विविध कल्चर फिल्म बघल्यानंतर लोकांना कसं दफन केलं जातं, काढलं जातं, काय केलं जातं। आपल्या भारताची 15 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी होती त्याची, ज्यामध्ये एक प्रथा दाखवली गेली। प्रथा करण्यामागे माणूसच आहे, जी मेलेली आहे ती पण आणि जिवंत प्रथा करतात ती पण। त्या प्रथेला त्या याला एक शिक्षणाची जोड की त्यांचंही मन असतं, त्या लोकांनाही वाटतं की शिकावं, त्यांनाही वाटतं त्यांच्याकडं कोणीतरी डॉक्टर, इंजिनियर, पोलीस वगैरे वगैरे व्हावं। तर ती तळमळ होती की त्यांच्यातलं आजही ती स्मशानजोगी परिवारामध्ये कोणी शिकत नाही किंवा त्यांना कोणत्याही योजनेचा किंवा त्यांना कोणत्याही अधिकारांचा हे भेटत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलंय, तर ते वाघिणीचं दूध सगळ्यांनाच प्यायला पाहिजे, सगळ्यांनाच मिळालं पाहिजे। या हिशोबाने कुठेतरी वाटलं की ह्या समाजाला अजूनही वाळीचंच ठेवलं गेलं, त्यांना कुठेतरी वरती काढायचं। म्हणजे किंबहुना फक्त स्मशानजोगीच नाही तर असे भरपूर समाज आहे, अशा भरपूर प्रथा आहे ज्या की आज अडकून पडल्या कुठेतरी, तर त्यांना बाहेर काढायचं काम पल्याड करते। तर पल्याड का बघावा, तर पल्याड याकरता बघावा की ती जी प्रथा आहे, ती जी गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली आहे, शिक्षण, अंधश्रद्धा आणि याची जी वजाबाकी बेरीज वगैरे जी झाली, त्याची मेलोडी खूप छान झाली। कारण खूप छान वाटतं की कागदावर उतरवलेलं पडद्यावर दिसतंय, पडद्यावर बघायला मिळतंय। मी ऍक्च्युअली स्क्रीनिंगच्या वेळेस 2-3 वेळा फिल्म बघितली, अक्षरशः रडलोय। कदाचित स्वतःच्याच गोष्टींवर लिहिताना जितकी मजा नाही आली, ती बनवताना तितकी मला बघताना मजा आली। तुम्हाला